जागे आहात ना? जागे असाल तर मग ठीक आहे, नाही तर काही खरं नाही. कारण नरेंद्र मोदी यांचं लाईव्ह बघितल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद बघितल्यावर आणि मागच्या 2-3 दिवसांपासून दलाल गोदी मीडिया आणि टीव्हीवर चाललेल्या चर्चांमुळे असं चित्र उभं केलं जात आहे की विरोधक महिला विरोधी आहेत आणि त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केलाय. पण जरा थांबा, पूर्ण गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा फक्त महिला आरक्षणाचा आणि महिला सशक्तीकरणाचा निर्णय आहे की भारताच्या राजकारणाचा पूर्ण नकाशाच बदलणार आहे. सत्य परिस्थिती काय आहे? नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 म्हणजेच महिला आरक्षण विधेयक हे 2023 मध्येच बहुमताने पास झालंय. त्यात 33% महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मग विशेष अधिवेशन जे आता झालं ते काय होतं? तर त्या अधिवेशनामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मध्ये 131वी घटना दुरुस्ती करण्यासंबंधीचं ते बिल होतं. म्हणजेच 2027 पर्यंत जी पूर्ण होणार होती ती जनगणना आणि त्यानंतर डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना. इथेच खरा प्रश्न उभा राहतो. आता डिलिमिटेशन म्हणजे काय? तर लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची संख्या ठरवणं. त्याने काय होणार आहे तर उत्तर भारतातील लोकसंख्या वाढलेल्या राज्यांना जास्त जागा मिळू शकतात आणि महाराष्ट्र, तमिळनाडू सारख्या दक्षिणेतील राज्यांचा प्रतिनिधित्वाचा हिस्सा कमी होऊ शकतो. म्हणजेच ज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलं त्यांना त्याचा मोबदला तर नाहीच आहे, उलट त्याच राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार आहे. आणि भाजपचा प्रभाव असलेल्या उत्तरेतील यूपी, एमपी, बिहार, राजस्थान सारख्या राज्यांच्या खासदारांची संख्या वाढणार. म्हणजेच महिला आरक्षणाचा मुद्दा समोर करायचा आणि त्यावरून आपली राजकीय पोळी भाजायची, हा सगळा प्रकार सुरू आहे. कारण विरोधकांनी तर आधीच ही मागणी केली होती की 2024 पासूनच महिला आरक्षण लागू करा आणि आताही विरोधक तेच म्हणतायत की डिलिमिटेशनशी त्याला जोडू नका. मग अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वास्तव काय आहे. म्हणून मित्रांनो, फक्त टीव्हीवर जे दिसतंय तेच अंतिम सत्य नाहीये. प्रश्न विचारणं, तथ्य तपासणं आणि संपूर्ण चित्र समजून घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हीच खरी लोकशाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सत्य परिस्थिती काय आहे ते समजावून सांगा. धन्यवाद. जय हिंद.